Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor B's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण एनडीए आणि नॅव्हल अकॅडमी या परीक्षा ज्या दरवर्षी दोनदा होता त्या परीक्षेमध्ये सर्वात महत्वाचा विषय असणारा जनरल नॉलेज जो गॅटच्या अंतर्गत येतो त्या विषयाचं महत्व काय आहे परीक्षेमध्ये, त्या विषयासाठी मार्किंग सिस्टीम कशा पद्धतीने आहे आणि तो विषय आपल्या एनडीएच्या एक्झामने नॅव्हल अकॅडमीच्या एक्झामने कशा पद्धतीनं त्याला कव्हर करावा त्याची स्ट्रॅटेजी. त्याचबरोबर या व्हिडिओच्या शेवटी देखील आपण कुठली रेफरन्स बुक वापरल्यानंतर आपल्या परीक्षेला एक डायरेक्शन येईल याही गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तुम्ही 4 पद्धतीने मला थँक्यू म्हणू शकता. 1, या व्हिडिओला लाईक करून. 2, हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून. 3, टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून. आणि 4, या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं ही इच्छा आणि आकांक्षा. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. एनडीए एक्झाम मध्ये जनरल नॉलेज या विषयाचं महत्व पाहत असताना आपल्याला सर्वात महत्वाची ही गोष्ट पाहावी लागेल की जनरल नॉलेजचं एक्झामचं वेटेज किती आहे. जनरल नॉलेज या विषयाला कुठला सिलेबस आहे, त्यामध्ये इकॉनॉमिक्स आहे का, त्यामध्ये हिस्ट्री आहे का, त्यामध्ये फिजिक्स विषयाला वेटेज दिलेला आहे का, याचा जर आपल्याला आढावा जर घ्यायचा असेल तर सर्वात प्रथम आपल्याला सुरुवात करावी लागेल की सिलेबस पॅटर्ननुसार. विद्यार्थी मित्रांनो, एनडीएचा अभ्यास करणारे विद्यार्थी एक्झामच्या पॅटर्नची सर्वात महत्वाची गोष्ट अवगत असतील याची मला पूर्णपणे कल्पना आहे. परंतु पुढील 2 ते 3 स्लाइड्स मध्ये जनरल नॉलेज हा विषय आपल्या एनडीएच्या परीक्षेमध्ये कुठे येतो तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता जनरल नॉलेजचा विषय जर पाहिला तर आपल्या मॅटर्स मध्ये आपण जर पाहिलं जे आपल्याला 2 पेपर्स दरवर्षी दोनदा एक्झाम घेतली जाते, त्यामध्ये ज्या विषयाला आपण थोडक्यात गॅट असं म्हटलं जातं, इट स्टँड फॉर द जनरल ॲबिलिटी टेस्ट. आणि ह्या जनरल ॲबिलिटी टेस्टच्या अंतर्गत देर इज वन पार्ट, दॅट इज पार्ट बी, इज नोन ॲज अ जनरल नॉलेज. आणि या जनरल नॉलेजचं आपण महत्व पाहणार आहोत. आणि आउट ऑफ 600 मी करेक्शन्स करतो, या ठिकाणी आपल्याला ऑलमोस्ट 400 मार्क्स विल गोइंग टू फॉर आवर जनरल नॉलेज सब्जेक्ट. त्यामुळं जी काही आपली एक्झाम्स आहे, इफ यू गोइंग टू कम्पेअर आउट ऑफ 900 मार्क्स पैकी ऑलमोस्ट जनरल नॉलेज सब्जेक्ट कॅरीज द 400 मार्क्स. जर ऑलमोस्ट आपण जर पाहिलं तर मोर दॅन द 45% मार्क्स या जनरल नॉलेजला येतात. आणि माझं एक असं ऑब्झर्वेशन आहे की एनडीए किंवा नॅव्हल अकॅडमीचे एक्झाम म्हटलं की मुलांचं ऑलमोस्ट मोर दॅन 60% वेटेज किंवा लक्ष हे मॅथमॅटिक्सकडे, टिग्नॉमेट्रीकडे आणि समॉट एक्सटेंड इंग्लिश लँग्वेजकडे जातं. आपण जनरल नॉलेज या विषयाला थोडीशी प्रायोरिटी कमी देतो. हाच उद्देश मला हे तुम्हाला मार्कचं डिस्क्रिप्शन देताना गरजेचं आहे. आउट ऑफ 900 पैकी जर 45% मार्क जनरल नॉलेज या विषयाला असतील तर आपला अप्रोच हा थोडासा चेंज होणं गरजेचं आहे. हेच मला या ठिकाणी तुम्हाला नमूद करायचं आहे. या ठिकाणी आपलं पॅटर्न्स एक्झामचा जर पाहिला, आजही काही बँकिंग एक्झाम सारखी किंवा एसएससी सीजीएल एक्झाम सारखी ही ऑनलाईन नाही आहे. आपण जनरल नॉलेज गॅटच्या अंतर्गत देतो, ऑफलाईन पेपर आहे. सर्वात महत्वाचं हा पेपर एमसीक्यू बेस्ड पेपर आहे. आणि या पेपर्समध्ये साधारणपणे किती क्वेश्चन्स येतात तर या पेपर्समध्ये आपल्याला येणारी क्वेश्चन्स आहे 150 क्वेश्चन्स आहे. आणि जर आपण या एक्झामचा जर टाइम जर पाहिला, ऑलमोस्ट हा आपल्याला टाइम जो येतोय 2.5 आवरचा. 2.5 आवरचा जर टाइम जर येत असेल तर आपल्याला या ठिकाणी कळतंय की मला 150 क्वेश्चन्स जे काही आहे ऑलमोस्ट आय विल गोइंग टू सॉल्व इन अ 180 मिनिट. त्यामुळं हे मी का देतोय तुम्हाला, नॉट 180, ऑलमोस्ट आपले जर हा प्रश्न जर पाहिला तर आपण याला म्हणूया
की 120 150 मिनिटामध्ये आपल्याला हा क्वेश्चन सोडवायचा आहे. थोडक्यात जे काही फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इवन द सोशल सायन्स, इवन द करंट अफेअरचे जे काही आपल्याला जनरल नॉलेज या सेक्शन्समध्ये जे काही क्वेश्चन्स येणार आहे, त्यात या जनरल नॉलेजच्या सेक्शन्समध्ये आपल्याला येणाऱ्या क्वेश्चन्सपैकी मे बी 150 मार्काचा क्वेश्चन जर घेतला तर 150 पैकी आपल्याला 50 मार्क हे इंग्लिशचे असतील याची सर्वांना जाणीव असेलच. त्यातले त्यात आपले हे 100 क्वेश्चन्स जे काही आहेत ते आपल्याला जी केच्या अंतर्गत आहे. म्हणजे जर आपण टाईमच्या रिव्ह्यूनी जर याचा अभ्यास करायची स्ट्रॅटेजी जर पाहिली तर जनरल नॉलेजमध्ये जे काही 100 क्वेश्चन्स येतात ऑलमोस्ट दे विल गोइंग टू हॅव द 100 मिनिटाचा टाईम. त्यामुळं प्रत्येक क्वेश्चन्स आपल्याला 1 मिनिटामध्ये सॉल्व करणं गरजेचं आहे. नॉट ओनली द सॉल्व बट इट मस्ट बी द ॲक्युरेट, इट मस्ट बी द परफेक्ट बिकॉज विल गोइंग टू हॅव अ निगेटिव्ह मार्किंग. त्यामुळं जनरल नॉलेज हा विषय आपल्याला अभ्यास करत असताना त्याचं टाईम वेटेज आपल्याला माहीत पाहिजे, त्याची आपल्याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम माहीत असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला त्यात मॅक्झिमम मार्क्स मिळतील हेही आपल्याला या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जर मला फॉर एक्झाम्पल जर प्रश्न जर विचारला तर गन पावडर कंटेन विच वन ऑफ द फॉलोइंग इन्ग्रेडियंट. गन पावडर आपण म्हणूया, मे बी देर विल बी द अनादर क्वेश्चन or explain the, we can be say the northeast monsoon, which of the following state experiencing the northeast monsoon. As we have 1 2 and 3 4 option, but by mistakenly if we put the one option as a wrong, it is very essential we will going to beyond more than the 5 to 6,000 rank in below way. त्यामुळं निगेटिव्ह मार्किंग सिस्टीमची ही काळजी घ्या. आपल्याला या सिस्टीम्समध्ये प्रत्येक क्वेश्चन गोइंग टू कॅरी द 400. परत मागच्या स्लाइड्समध्ये जसं मी मेन्शन्स केलं, इट इज कंबाईन विथ द पार्ट ए आपल्याला जनरलचा असणार आहे, पार्ट बी जो स्पेशली आपल्याला जी केमध्ये असणार आहे. आणि 1/3 मार्क जर पाहिलं, जर हा नॉर्थ ईस्ट मान्सून किंवा गन पावडरचा जर आन्सर चुकला असेल तर आउट ऑफ करेक्ट आन्सरमधून यू विल गोइंग टू लूज ऑलमोस्ट 1/3 नियर टू 1.33. त्यामुळे जनरल नॉलेजचा अभ्यास करत असताना आपल्याला आपल्या अभ्यासामध्ये ॲक्युरसी असणं गरजेचं आहे. जर एखाद्या क्वेश्चनच्या उत्तराबद्दल मला डाऊट असेल, आउट ऑफ द 4 ऑप्शन इफ आय फील द 4 ऑप्शन इज टोटली अननोन टू मी, यातले मला कुठलेच 2 ऑप्शन्स मला येत जर नसतील किंवा कुठल्या ऑप्शनच्या जवळ जाता येत नसेल तर बेटर वे टू लिव्ह द क्वेश्चन. त्यामुळं जनरल नॉलेजचा अभ्यास करताना देखील आपल्याला स्किपिंग पॉलिसी ही आन्सरला ठेवावी लागेल. आता हा मुद्दा, हा जो काही मी रेफरन्स दिलेला आहे की या विषयामध्ये जे काही नोटिफिकेशन मी त्या तुम्हाला या व्हिडिओच्या एंडमध्ये दिलेलं आहे, ते नोटिफिकेशन तुम्ही डाउनलोड करा. आणि अगदी नोटिफिकेशनमध्ये आयोगाचं जी काही UPSC एक्झाम कंडक्ट करते त्या UPSC एक्झामचं जनरल नॉलेजकडून काय अपेक्षा आहे ते आपण पहिल्यांदा समजून घेऊया. व्हॉट UPSC मेन्शन की दो वी प्रिस्क्राईब द सिलेबस, आपल्याला नोटिफिकेशनमध्ये आधी फिजिक्सचा सिलेबस दिलेला आहे, आपल्याला या ठिकाणी केमिस्ट्रीचा सिलेबस दिलेला आहे. दो यू हॅव टू बी कन्सिडर की अगदी स्पेशली मेन्शन्स करतं की आम्हाला जो सिलेबस दिलेला आहे ॲज एक्झिस्टिव्ह अँड द क्वेश्चन ऑन द टॉपिक ऑफ सिमिलर नेचर्स, की त्याच सिलेबसमधील क्वेश्चन्स येतील असं गृहीत धरू नका. आमचं म्हणणं, UPSCचं म्हणणं NDAच्या स्टुडंटकडून हेच आहे, जरी क्वेश्चन केमिस्ट्रीच्या सिलेबस पद्धतीने येणं तुम्हाला अपेक्षित असेल, पण थ्रू सच टाईप ऑफ द क्वेश्चन, असे क्वेश्चन तुम्हाला अपेक्षित आहे की ज्या क्वेश्चन्सकडून कॅन्डिडेटचं नॉलेज अँड इंटेलिजन्स चेक केला जाईल. म्हणजे थोडक्यात UPSC एक्झाम NDAच्या एक्झामच्या संदर्भात इट इज व्हेरी चूझी, की जरी त्यांनी सिलेबस मेन्शन दिला असेल तर सिलेबस विल बी अराउंड ऑर द पेरिफेरी, दिलेल्या गोष्टींच्या आपल्या पेरिफेरीमध्ये असेल. आता मोजून त्यांनी सेक्शन्स आपल्याला दिलेले आधीच क्लिअरली मेन्शन केलं की सेक्शन 1 फिजिक्सचा असेल, सेक्शन B केमिस्ट्रीचा असेल, सेक्शन C जर पाहिला तर आपल्या जनरल सायन्सचा असेल इन्क्लुडिंग द बायोलॉजी, त्याच्यामध्ये आपण असं म्हणूया किंवा हायजेनिक कंडिशन्स असं म्हणूया किंवा हेल्थ रिलेटेड ॲस्पेक्ट असेल. हा सेक्शन D आपला सोशल सायन्सचा असेल, मोस्टली त्याच्यामध्ये हिस्ट्री, फ्रीडम, इक्विपमेंट. आणि सेक्शन E दो इट इज मेन्शन जॉग्राफी बट इट इज ऑलवेज कंबाईन विथ द इकॉनॉमिक्स, त्यामुळे हाही भाग आपल्याकडे इकॉनॉमिक्सचा आहे. आणि सेक्शन जो काही F दिलेला आहे
तो इट इज अ करंट इव्हेंट. ऑलमोस्ट आपल्याला मागील 6 मंथच्या करंट इव्हेंट्स यासाठी आपल्याला अपेक्षित आहे. त्यामुळं आयोगाने जे काही आपल्याला मेन्शन्स केलेलं आहे ती गोष्ट आपल्याला या ठिकाणी त्याच पद्धतीनं मेन्शन्स करणं सर्वात महत्त्वाची गरजेचं राहील. आता या ठिकाणी एनडीएचे जे काही तुम्हाला सेक्शन्स मेन्शन्स केले त्याची अपेक्षा काय आहे, किंवा आयोगच आपल्याला सांगतं की आउट ऑफ 25 क्वेश्चन, जे काही तुम्हाला 100 क्वेश्चन्स येतील त्याची 25 क्वेश्चन हे फिजिक्सचे असणार आहे. 15% क्वेश्चन विल बी फ्रॉम द केमिस्ट्री सेक्शन. त्यातले 10% क्वेश्चन इज फ्रॉम द बायोलॉजी सेक्शन ऑर द हेल्थ रिलेटेड सेक्शन. 20% questions will be from the history section or the social science section, and 20% from the geography. Though it is economy, परंतु माझा असा अनुभव आहे लास्ट 4 to 5 yearचे क्वेश्चन जर पाहिले तर हार्डली वी हॅव द क्वेश्चन्स ऑन इकॉनॉमिक्स. Therefore, take a care. If the question, almost negligible questions जर economic कडून असेल तर we have to give the more weightage to the geography, and the last 10% question is from the current affairs. त्यामुळे हे जर अनालिसिस जर मी केलं, किंवा मे बी इट इज अ व्हेरिएबल, प्रत्येक वर्षी अगदी 25% क्वेश्चन्स हे फिजिक्समधून येतील असं काही नाही आहे. इट विल गोइंग टू द चेंज. परंतु जर मला आयोग सांगतोय की एनडीएमध्ये हा एक्झामचा पॅटर्न आहे, तर मला जनरल सायन्समध्ये मला माझं 11th आणि 12thचं जे मी फिजिक्सचा अभ्यास करतो, मे बी समवॉट एक्सटेंड ते क्वेश्चन्स त्यातील असतील. मे बी द ग्रॅव्हिटेशन रिलेटेड असतील, मे बी इस्रोच्या लेटेस्ट फॅक्ट्स असतील, और मे बी रिलेटेड विथ द न्यूटन्स लॉ और व्हॉट एव्हर द लॉज इज मेन्शन. त्यामुळे मला फिजिक्सचा अभ्यास हा थोडासा ग्रेड लेवलने करावा लागेल. हे एक तुम्हाला इंडिकेशन्स या ठिकाणी दिलेलं आहे. आणि जसं मी तुम्हाला मेन्शन्स केलं की आपल्याला स्किप काय करता आलं पाहिजे, इकॉनॉमिक्स. का स्किप करता आलं पाहिजे? बिकॉज वी नो लास्ट 4 to 5 अनालिसिस इकॉनॉमिक इज नॉट अ पार्ट ऑफ अ मेजर कंच ऑफ द जनरल नॉलेज. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही विषयाचा नॉट ओनली जनरल नॉलेजचा अभ्यास करत असताना आपल्याला ही स्ट्रॅटेजी असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला मोर अप्रोच येतो, एक टार्गेटेड अप्रोच आपल्याला या ठिकाणी येतो. आता या ठिकाणी जनरल नॉलेजचा जो क्वेश्चन पॅटर्न दिलेला आहे, तर साधारणपणे आपल्याला सर्वाधिक मार्क आउट ऑफ जे काही 400 मार्क्सचा क्वेश्चन पेपर दिसतो त्यातील सर्वाधिक मार्क्स आपल्याला फिजिक्समध्ये जातात. आणि जर हे 100 मार्क्स असेल तर आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो की आउट ऑफ 100 क्वेश्चन्स पैकी याला एक 25 क्वेश्चन्स असतील, किंवा करंट इव्हेंटला आपल्याला या ठिकाणी जे काही असतील ते 20 क्वेश्चन्स असतील, किंवा हिस्ट्री या सेक्शनला जर 4 मार्काचा हिशोब जर केला तर मला या ठिकाणी 20 क्वेश्चन्स असतील. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 100 पैकी कुणाला सर्वात जास्त मार्क आहे आणि कुणाला मार्क्स हे पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. तीच आपल्या अभ्यासाला एक दिशा देऊन जाईल. तीच गोष्ट मी पर्यायानं या ठिकाणी मेन्शन्स करण्यात आलेली आहे. त्यामुळं जनरल नॉलेजची फर्स्ट स्ट्रॅटेजी काय, की आपल्याला फिजिक्सने सुरुवात करावं लागेल. सेकंड स्ट्रॅटेजी काय, इकॉनॉमिक्सचं आपल्याला महत्त्व नाही, इकॉनॉमिक्स आपण सर्व अभ्यास झाल्यानंतर करू शकतो. थर्ड स्ट्रॅटेजी काय, की करंट इव्हेंट्स माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं आहे, आणि करंट इव्हेंटला मला फक्त मागील 6 महिन्यापासून जास्तीत जास्त वेटेज दिलं पाहिजे. आता आपण एंटर करतोय की सिलॅबाच्या स्ट्रॅटेजीजमध्ये काय रेफरन्स बुक आहे. येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला करंट अफेअर्सचा अभ्यास कसा करायचा त्याविषयी आपल्याला सेपरेट व्हिडिओ असेल, फिजिक्सचा अभ्यास कसा करायचा त्याविषयी आपल्याला सेपरेट व्हिडिओ असणार आहे. परंतु आता जनरलाइज या व्हिडिओच्या संदर्भात आपण पाहणार आहोत की या एक्झामचं जनरल नॉलेज एक्झामचा पॅटर्न काय आहे. तर एक MCQ आहे, हा पहिली गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे, दोन्ही आपल्याला इंग्लिश आणि हिंदीमध्ये क्वेश्चन असणार आहे. परंतु आपण सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी जर असेल 12वी सायन्सचे, तर डेफिनेटली आपल्याला इंग्लिश लँग्वेज ही इझिली पडून जाते. निगेटिव्ह मार्किंग आहे, 1/3 आहे. येस, इफ यू करेक्टेड इट यू गेट द 4 मार्क्स. इफ यू रॉंग इट डेफिनेटली युअर मार्क्स विल बी द 1.83. आपल्याला हे गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, इट इज अ डिस्क्रिप्शन ऑफ द UPSC थिंग्स दॅट दे विल गोइंग टू डिसाईड द कट ऑफ मार्क्स. आणि याच पद्धतीने काय बहुतेक मुलांचा प्रश्न असतो की सर आम्हाला रेफरन्स बुक कुठली द्या, कुठली आम्ही रेफरन्स बुक. देर आर द नंबर ऑफ बुक्स. तुम्ही जर मार्केटमध्ये गेला तर यू हॅव द प्रतियोगिता दर्पण, यू हॅव द GK, यू हॅव द आर्यन बुक, यू हॅव द दिशा पब्लिकेशन बुक. परंतु माझा अनुभव असा आहे की आपल्याला जर हा वेळ जर कमी जर असेल, किंवा बिकॉज आपल्याला मोर वेटेज आपल्याला द्यावं लागतं ते मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश लँग्वेजला, तरीही विद्यार्थ्यांनी जर गाईडचा जर पॅटर्न जर पाहिला, डायरेक्टली जर तुम्हाला इन्क्लूड जर करायचं असेल, तर इट इज माय वन ऑफ द रिकमेंडेशन. आय कांट से इट इज अ सब्जेक्टिव्ह, पण कम्पॅरेटिव्हली इट इज व्हेरी इन गाईड फॉर्म्स आहे. त्यामुळं गाईड फॉर्म्समध्ये कुणाला जर नवनीत आपण ज्याला म्हटलं जातं मराठीमध्ये, तर एक लुसनचं मी असं रिकमेंड केलं वन ऑफ द बुक्स आहे. त्यात हे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हा सेक्शन्स आपल्या इंडियनचा
खूप आवडता सेक्शन्स आहे. त्यामुळे हा लुसेंटचं एक बुक मी तुम्हाला रिकमेंडेड करेन. पण जसं मी तुम्हाला रिकमेंडेड केलं, याही व्यतिरिक्त दिस इज अ व्हेरी गाईड, दिस इज अ डायरेक्टली फॅक्च्युअल थिंग्स. परंतु जर तुम्हाला तुमचा बेस जर खूप स्ट्रॉंग करायचा जर असेल, तर याच ठिकाणी तुम्हाला 8 to 9 स्टँडर्डची NCERTची बुक्स तुम्हाला रिफर करणं गरजेचं आहे. आणि या दोन्ही बुकची, लुसेंटचेही दोन्ही बुकची आणि NCERTची अगदी 8 to 9 ची बुकची मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. त्यामुळं तुम्ही जर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये पडत असाल, मे बी आज NDA मध्ये आहे, उद्या मे बी तुम्ही MPSC मध्ये असणार आहे, UPSC मध्ये असणार आहे, हे NCERTचे बुक विल गोइंग टू प्रूव्ह ॲज अ बायबल. त्यामुळे हे बुक आज PDF फॉर्ममध्ये फ्री ऑफ अवेलेबल आहे. पण माझी पर्सनल रिक्वेस्ट असेल की हे बुक तुम्ही आत्तापासून संग्रह करा. आणि या लिंकमध्ये अगदी तुम्हाला जे काही ओल्ड सिलेबसचे बुक्स आहेत तेही तुम्हाला लिंकमध्ये दिसतील. मे बी दिस लिंक विल गोइंग टू बी फॉलो यू कॅन बी फॉलो दो इट इज अ सब्जेक्टिव्ह थिंग्स. आता जरी मी तुम्हाला 2 पुस्तकं रिकमेंड केली, जर तुमचं बेसिक नॉलेज जर पहिल्यांदा तुम्ही एंटर करत असाल आणि तुम्हाला जर वेळ भरपूर असेल, तर गो फॉर द युअर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर. ज्या ठिकाणी तुम्हाला वेळ असेल NCERTची बुक प्रिपेअर करा. पण ज्याला टाइम कमी असेल, 10 ते 15 दिवस राहिले असेल, तर जस्ट ही कॅन बी गो फॉर द लुसेंट बुक्स, बोथ द बुक. जीकेचं बुक पण सांगितलं, जनरल सायन्सचं बुक सांगितलं. याच्या व्यतिरिक्त ज्याला वाटत असेल की नाही सर, आय हॅव द ग्रेटर टाइम्स, तर तुम्ही प्रतियोगिता दर्पण, इट इज अवेलेबल इन द हिंदी ऑल्सो आणि इट इज अवेलेबल इन द इंग्लिश ऑल्सो. पण मराठी लँग्वेजमध्ये आपलं कुठल्या मॅगझिन्स नाही. किंवा नेटच्या संदर्भात जर मी रिकमेंड केलं असेल, तर GK टुडे इज वन ऑफ द बेस्ट साईड आहे. परत रिपीट करा, आपल्याला इतकं जाण्याची गरज नाही. द लुसेंट इज मोर सफिशियंट. हे बाकीचे बुक मी त्यासाठी रिकमेंडेड केलेले आहेत की ज्यांना भरपूर वेळ आहे, ज्यांचे लुसेंट आणि NCERT बुक्स वाचून झालेले आहेत, त्यांनीच त्या पुढच्या बुकवर जा, असं मी तुम्हाला रिकमेंडेड करेन. आणि मोस्टली जे 6 मंथचं आपल्याला जे काही जळके येतं, त्यासाठी आय विल गोइंग टू रिफर द ओनली द 2 न्यूजपेपर. कारण मागचे जर पेपर जर पाहिले, तर आपल्याला अवॉर्ड्स विचारले जातात. मे बी इट इज स्पोर्ट्स अवॉर्ड, मे बी इट इज सिव्हिल अवॉर्ड, मे बी इट इज रिलेटेड विथ द डिफेन्स अवॉर्ड, और मोस्ट टाइम्स ऑफ लास्ट मंथच्या अपॉइंटमेंट, मे नीती आयोग असेल, की या ठिकाणी तुम्हाला मिनिस्ट्री सेक्रेटरी अवॉर्ड्स असेल, किंवा मे बी वी हॅव द व्हॉट काइंड ऑफ डील्स विथ अदर नेशन्स असेल, मलबार एक्झरसाइज असेल, मे बी वी हॅव द डील्स रिगार्डिंग द वी कॅन बी से द सायंटिफिक अस्पेक्ट असेल. लोकोस्टा अटॅक काय आहे, हा कोणामुळे होतो, वेदर इट इज ग्रास ऑफर टाईप और वेदर इट इज प्लिया टाईप, सच टाईप ऑफ जनरल क्वेश्चन्स विल बी द्या. त्यामुळे द मोस्ट रिक्वायरमेंट या स्पोर्ट्स GK साठी, तर आपल्याला फक्त क्वेश्चन्स किती येणार आहे, 20 क्वेश्चन्स येणार आहे. आय रिकमेंडेड की तुम्ही सर्वांनी ॲटलिस्ट 1 पेपर हा सुरुवात करा. द पेपर इज नोन ॲज अ हिंदू. आणि त्याही व्यतिरिक्त जर शनिवार रविवार असेल, तर यू कॅन बी गो फॉर दी इंडियन एक्सप्रेस. पण यापैकी एनी 1 पेपर हा तुमच्याकडे असला पाहिजे. आणि मोस्टली गिव द मोर वेटेज टू द हेडलाईनलाच वेटेज द्या. आणि इन बिटवीन या दोन्ही पेपर्समध्ये तुमच्याकडे एडिटोरियल्स ही गोष्टी असते. आपण NDAची एक्झामची तयारी करतोय, आपण GK पाहतोय, नॉट UPSC आणि MPSCचं. त्यामुळे आपला अप्रोच पेपरच्या संदर्भात असाच असला पाहिजे. कारण मोस्ट क्वेश्चन्स कसे येतात GKचे, अवॉर्ड ओरिएंटेड येतात, अपॉइंटमेंट ओरिएंटेड येतात, एक आपण म्हणून स्पोर्ट्स ओरिएंटेड. त्यामुळे आपला अप्रोच देखील याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे. त्यामुळं इन बिटवीन की ॲट द एंड ऑफ दिस व्हिडिओ, की सर एक क्रक्स, जसं मी तुम्हाला सांगितलं की आता येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला या टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये अगदी करंट अफेअर्सचा अभ्यास कसा करायचा त्याचे तुम्हाला व्हिडिओ भेटणार आहे. फिजिक्सचा अभ्यास कसा करायचा त्याचे व्हिडिओ भेटणार आहे. पण जनरलाइज मी हा पॅटर्न तुम्हाला जो काही सांगतो, जे काही आपल्याला ABCDEF हे 6 सेक्शन दिलेले आहे, त्या 6 सेक्शन्सपैकी पहिल्यांदा या लिंकमध्ये दिलेला सिलेबस डाउनलोड करा. तो सिलेबस पहा. पहिल्यांदा केमिस्ट्रीचा काय सिलेबस दिलेला आहे तो पहा आणि त्याच पॅटर्ननुसार जा. पॅटर्न खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला 900 मार्क्सपैकी जर 400 मार्क्स किंवा ऑलमोस्ट 500 मार्क्स असेल, तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट आपल्याला या ठिकाणी जावं लागेल. टाइम टेबल का, दरवर्षी आपल्याला 2दा एक्झाम्स होतात. अरे माझी NDAची किंवा NAची फर्स्ट एक्झाम असेल, तर मला मार्क्स 6 महिन्याचं करावं लागेल. त्याचबरोबर यू हॅव टू गिव्ह द मोर वेटेज टू युअर 12th स्टँडर्ड्स ऑल्सो. त्यामुळं आपण जे काही फॉलो करणार आहोत ते मीन प्रिस्क्राईब टाइम टेबल्समध्ये असणं गरजेचं आहे. आणि येस, डेफिनेटली फिजिक्स इट इज नॉट हॅज अ सब्जेक्ट. त्यामध्ये किंवा केमिस्ट्रीमध्ये आपल्याला जोपर्यंत बेसिक थिंग कंप्लीट होत नाहीये, जोपर्यंत NCERT तुम्ही वाचत नाहीये, तोपर्यंत तुम्ही लुसेंटला जाऊ नका. बिकॉज डायरेक्टली गाईड इट इज व्हेरी डेंजरस. कारण अगदी आपल्याला एक्झामच्या काळात काही क्वेश्चन जर पाहिले, इट इज बेस्ड ऑन दी काही कन्सेप्शनल क्रायटेरियाचे क्वेश्चन्स असतील. आणि केवळ पुस्तकं ब्लाइंडली वाचू नका, त्याचे नोट्स बनवा. विद्यार्थी मित्रांनो,
या NDAच्या जनरल नॉलेजचा मेन प्रॉब्लेम्स काय होतो, इट इज अ व्हेरी हॉस्ट सिलेबस. आणि हा जर हॉस्ट सिलेबस असेल ना, द सिलेबस बिकम्स द मोर डिफिकल्ट. मागच्या जर NDAचे परीक्षेचे जर पेपर जर पाहिले तर तुम्हाला याच ठिकाणी कळून येईल की आपला सिलेबस हा कशा पद्धतीने हॉस्ट आहे. दुसरी जर गोष्ट आपण जर घेतली तर एनी हाऊ किंवा तुम्ही जॉग्रफीचा क्वेश्चन्स पेपर पाठ करत असताना कुठलाही सेक्शन्स पाठ करू नका. मागच्या 4 वर्षाच्या क्वेश्चन्स पेपर घ्या. ते क्वेश्चन पेपर पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की यार वर्ल्ड जॉग्रफी इज नॉट प्लेइंग इम्पॉर्टंट रोल, बट इंडियन जॉग्रफी मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स इज द्या. हे तुम्हाला कसं माहीत होईल, इफ यू आर अवेअर अबाउट द अनालिसिस ऑफ द प्रिव्हियस क्वेश्चन पेपर. त्यामुळं आपल्याला प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन्स पेपरचं अनालिसिस करणं हे तेवढंच महत्त्वाचं असेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्या काही नोट्स तुम्ही NCERT मधून काढणार आहात, की ज्या काही नोट्स तुम्ही इंडियन फ्रीडम स्ट्रगलच्या काढणार आहात, मे बी महात्मा गांधीजी असेल, सुभाषचंद्र बोस असेल, मे बी पंडित जवाहरलाल नेहरू असतील, मे बी आवर रिव्होल्युशनल मुवमेंट्स असेल, मे बी इट इज रिलेटेड विथ एन्शियंट थिंग्स असेल, these revisions is playing very important role. And be focused. We are not here to be the IAS. आणि एक्झामचा जो काही पॅटर्न्स आहे किंवा टार्गेट आहे त्यांनी काय दिलेलं आहे की वी स्टुडंट मस्ट बी द नॉलेजेबल अँड इंटेलिजंट इन हिज जनरल नॉलेज सब्जेक्ट. आपल्याला त्याच पद्धतीने आपल्याला फॉलो करायचं आहे. आणि निगेटिव्ह जर पॅटर्न्स असेल तर आपल्याला या ठिकाणी ॲक्युरसी फॉलो करावी लागेल. त्यामुळं पुस्तकांमधील गोष्ट फॉलो करत असताना आपल्याला ती मोर फोकस टार्गेट ओरिएंटेड असली पाहिजे. आणि एकदा बेसिक कन्सेप्ट कंप्लीट झाला की वी हॅव टू द मूव अगेन द फॉरवर्ड. तो as you are here to want to be the soldier, want to be the commissioner officer, want to be the captain or whatever you want to be, परंतु आज विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला जर सोल्जर जर व्हायचं असेल तर अभ्यास करत असताना नॉट ओनली द GK पण अदर सब्जेक्टचा अभ्यास करत असताना बाकीच्यांपेक्षा आपण काहीतरी वेगळं असलं पाहिजे. इफ वी वॉन्ट टू बी द सोल्जर then we should be trained ourselves in a such a fashion, yes I will become the very soldier. मला वाटतं याच उम्मीदमध्ये मी हा व्हिडिओ या ठिकाणी एंड करतो. आणि जनरल नॉलेजमध्ये या जनरलाइज व्हिडिओजमध्ये आपल्याला काय स्किप आउट करायचं आहे, काय घ्यायचं असेल ही माहिती तुम्हाला कळाली असेल असं मी मानतो. थँक्यू व्हेरी मच. Thank you for watching Target with Professor Peace Positive Way. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.